दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेनं आर्थिक वर्ष 2025-26 अखेर उल्लेखनीय आर्थिक कामगिरी नोंदवत 17,70,00,000 रुपयांचा ढोबळ नफा आणि 9,06,00,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळवलाय। विशेष म्हणजे बँकेनं 0% नेट NPA राखत आर्थिक शिस्त आणि सक्षम व्यवस्थापनाचं उदाहरण घालून दिलंय, अशी माहिती अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांनी दिली आहे। बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख सातत्यानं उंचावत असून ठेवी, कर्जे आणि एकूण व्यवसायात लक्षणीय वाढ झाली आहे। कर्जवाटप 803.29 कोटींवर पोहोचलं असून एकूण व्यवसाय 1,369.27 कोटींवर गेलाय। यामुळे ग्राहकांचा बँकेवरील विश्वास अधिकच दृढ झाल्याचं स्पष्ट होतं। स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी बँकेनं आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत डिजिटल बँकिंग सुविधांमध्ये मोठी भर घातली आहे। UPI, IMPS, मोबाईल बँकिंग, डेबिट कार्ड, भारत बिल पेमेंट, ई-स्टेटमेंट आदी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। दररोज सुमारे 25,000 डिजिटल व्यवहार होत असून ग्राहकांना त्याचा मोठा प्रतिसाद मिळतोय। लवकरच बँकेचा स्वतंत्र IFSC कोड कार्यान्वित होणार असून RTGS, NEFT सेवा अधिक गतिमान करण्याचा मानस आहे। आगामी वर्षात किमान 25% व्यवसाय वाढीचं उद्दिष्ट ठेवून विविध कर्ज व ठेव योजना राबवण्यात येणार आहेत। तसंच ग्रामीण भागात बिझनेस कॉरस्पॉन्डंट व फॅसिलिटेटर सेवा सुरू करण्याची तयारी सुरू आहे। अनेक शासकीय योजनांद्वारे ग्राहकांना कर्ज सहाय्य व अनुदानाचा लाभ देण्यावर बँक भर देत आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी डोअर स्टेप बँकिंग, महिला बचत गटांसाठी कर्ज सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षिततेवरील मार्गदर्शन यासारख्या उपक्रमांतून सामाजिक बांधिलकीही जपली जाते। ग्राहकांच्या सोयीसाठी कामकाजाच्या वेळेत वाढ करण्यात आली असून काही शाखा सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवण्यात आल्या आहेत। सध्या 31 शाखांद्वारे सेवा देणारी ही बँक 7ही दिवस बँक सुविधा उपलब्ध करून देते। यावेळी ज्येष्ठ संचालक दत्ता गायकवाड, उपाध्यक्ष कमल आढाव, जनसंपर्क संचालक नितीन खोले, तसंच संचालक रंजना बोराडे, मनोहर कोरडे, विलास पेखळे, रामदास सादाफुले, राम गायकवाड, प्रकाश घुगे, योगेश नागरे, सुनील आडके, वसंत रिंगळे, अशोक चोरडिया, दिनकर आढाव, कार्यकारी मुख्य अधिकारी राजेंद्र सोनार व उपमुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ कदम आदी उपस्थित होते। 31 मार्च 26 अखेर नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेला 17,70,00,000चा ढोबळ नफा झालेला आहे। त्याचप्रमाणे सगळ्या तरतुदी जाऊन या ठिकाणी 9,06,00,000चा निव्वळ नफा झालेला आहे। बँकेच्या ज्या ठेवी आहे त्यामध्ये पूर्वी 688,92,00,000च्या होत्या, त्या 31/3/26ला 803,29,00,000च्या ठेवी झालेल्या आहे। एकूण 114,34,00,000ची वाढ ठेवीमध्ये बँकेचे झालेली आहे। कर्ज बँकेचे 4.38.69 कोटी होते, त्यामध्ये वाढ होऊन 31/3/26ला 565,89,00,000 झालेले आहे आणि त्याच्यामध्ये वाढ 127,29,00,000ची आहे। बँकेचा एकूण जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये 241,66,00,000ची वाढ झालेली आहे। कर्मचाऱ्यांची मेहनत, संचालक मंडळाचं नियोजन यामुळे बँकेची दिवसागणिक प्रगती होत आहे। आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेचं नावलौकिक आहे।